डॉक्टर कैलास कमोद यांनी जे फुलला माळाचा मळा हे पुस्तक लिहिलं, त्याचं आज प्रकाशन होत आहे आणि त्यासाठी खास उपस्थित असलेले आदरणीय प्राध्यापक रावसाहेब कसबे, महेश झगडे, आमचे मित्र सुरेश भटेवरा, प्रकाशक विजय राऊत, वसंतराव खैरनाळ, गुरमीत बग्गा, डॉक्टर हेमलता पाटील, चंद्रलालजी शहा, बेनी, डॉक्टर मालू तिडके, डॉक्टर सुधीर संकलेचा आणि अर्थातच मंगलाताई कमोद आणि ॲडव्होकेट हिरेन कमोद आणि माझ्या बांधवांनो भगिनी. खरं म्हणजे ह्या विषयावर बोलणं माझ्यासाठी खूप अवघड आहे आणि ह्या विषयावर बोलताना जरा इकडे तिकडे काय जर झालं तर हे सगळे जे आहे उद्यापासून रात्रीपासूनच सुरू करतील तर उद्यापर्यंत तेच भुजबळ असं म्हणाले, तेच वाक्य जे आहे उद्यापर्यंत दुसरं कोणाचं वाक्य सापडत नाही तोपर्यंत माझं हे वाक्य चालू राहील. त्याच्यामुळे बाकीच्यांनी बोललं वेगळं. खरं म्हणजे सुरेश भटेवरांनी बोलायला फार मोठे लेखक आहेत ते, आणि त्यांनी जो गांधी नेहरूंचा इतिहास फार मोठं 800 पानाचं पुस्तक आहे. ते तेवढं वाचलं की आपल्याला काँग्रेसचा इतिहाससुद्धा समजतो. तर हे पुस्तक जे आहे आता आमचे मित्र कैलास कमोद यांनी लिहिलं. त्यांचा आणि माझा परिचय खरं म्हणजे लहानपणापासून, कारण मी सुट्टीमध्ये मामाच्या घरी यायचो भगवानपुऱ्यामध्ये, किंवा कमोद गल्ली म्हणतो आपण त्यांना. त्यावेळेला ते आमच्या घराच्या समोर राहायचे. एकीकडे ते रोकडे राहायचे आणि एकीकडे त्यांचं घर होतं. तेव्हापासून आम्ही मित्र, म्हणजे अगदी लहानपणापासून. मुंबईला असं तरी असलो लहानपणापासून तरी उन्हाळ्याच्या सुट्टीत यायचो 2 महिने मामाच्या घरी. त्यावेळेला मग खेळत बस अख्खं नाशिक आम्ही पालथं घालायचो. अख्खं नाशिक म्हणजे काय, त्यावेळेला मेन रोड आणि जुनं नाशिक म्हणजे अख्खं नाशिक झालं, बाकी काही नव्हतंच. त्यामुळे अख्खा चोर शिपाई जरी खेळायचं तरी तेवढ्यामध्ये आम्ही खेळायचो अख्ख्या गावात, आणि तो शोधून काढायचो. तर त्यांनी जे अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, तुम्हाला त्यांनी काही परत सांगायची काही गरज नाही. परंतु त्यांचं एक महत्त्वाचं पुस्तक जे आलं त्यावेळेला ते म्हणजे ते गुड बाय डायबिटीस, ते फार लोकांनी ते वाचलं. कारण ते ह्या मधुमेहावर औषध देण्यासाठी, त्यांच्यावर ट्रीटमेंट घेण्यासाठी फक्त नाशिकचे नाही, उत्तर महाराष्ट्रातले सगळे लोक त्यांच्याकडे यायचे. आणि एवढंच नाही तर जर्मनीमधून सुद्धा नवीन नवीन जे काही शोध लागायचे या संदर्भातले किंवा लिटरेचर निर्माण व्हायचं ते सुद्धा त्यांच्याकडे यायचं त्यावेळेला. आता तर अनेक मोठे मोठे डॉक्टर झालेले आहेत, पण मी त्यावेळेची गोष्ट सांगतो. म्हणजे 30-35 वर्षाच्या 40 वर्षापूर्वीची गोष्ट करायची, 40-45 वर्षापूर्वी. पण त्याच्यानंतरसुद्धा त्याने ते अनेक पुस्तकं बरोबर आहे तुम्ही म्हणाल, डिस्कवरी ऑफ नाशिक. म्हणजे नाशिक ज्याला समजून घ्यायचं असेल त्याने ते पुस्तक वाचलं की त्याला नाशिक समजेल. अगदी मग तो कुंभमेळ्यापासून तर सगळं काय आहे त्याच्यामध्ये. माझं नाशिक, डिस्कवरी ऑफ नाशिक, 1 मिनिट बायोग्राफी, आणि अर्थातच ते गुणगुणा रहे हैं भवरे वगैरे. आणि मी पण त्याचा एक तो सभासद, म्हणजे सकाळीच त्याच्यात ती म्युझिकमध्ये कुठे चढ उतार, आणि मग कोण किती चांगलं दिसलं, कोण किती कसं दिसलं, आणि काय 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 सगळं ते म्हणजे गाणं नंतर ऐकू आपण, पण त्यांनी जे काही लिहिलेलं आहे आणि कधी कधी आपण म्हणतो इन बिटवीन द लाईन्स, तसं ते सगळं जे आहे ते आपल्या ते लक्षात येतं. आणि त्याच्यामुळे मी सुद्धा त्यांचा त्या बाबतीमध्ये फॅन आहे. आणि जसे इथं तुम्ही सुद्धा संगीत वगैरे, आता आम्हाला राजकारणानं जे संगीत म्हणजे थोडंसं जरा शांततेची झुळूकच वाटते की बाबा बरं आहे हे तरी ऐकावं, रोज कोणाचं काहीतरी ऐकण्यापेक्षा हे ऐकलेलं म्हटलं बरं आहे बा. पण आता हे पुस्तक लिहिणं ही मोठी कठीण गोष्ट आहे. मला तर अनेकांनी सांगितलं की भुजबळ साहेब तुम्ही लिहा ना, शिवसेनेत असताना तुम्ही हे केलं ते केलं, महापौर झाले, 2दा झाले, अमुक झाले, बेळगाव झालं, वरुड झालं, काय काय झालं, आणि
नंतर विरोधी पक्षनेते झाले वगैरे, मंत्री झाले, अनेक गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये चढउतार झाले. तुम्ही लिहित का नाही? मी अनेक वेळा प्रयत्न केला, पण अर्ध्या पानाच्या पुढे काय मी लिहू शकलो नाही. म्हटलं ठीक आहे, नंतर बघू आता काय राहून गेलं. आणि आता काय शक्य होईल असंही वाटत नाही. आणि खरं लिहायचं झालं म्हणजे ते मोठा खंडच होईल माझा. तर सगळा तो चढ उतार, त्या कोणी किती शाली दिल्या, कोणी शाल जोडीतले दिले, काय हे सगळं आहे खूप आयुष्यामध्ये आलेलं आहे. पण ह्या समाजामध्ये सुद्धा, माळी समाजामध्ये ती गायकवाड म्हणजे आपले पांडुरंगराव गायकवाड साहेब, ते त्या वेळेला ग्रॅज्युएट होते आणि पत्रकार होते. आणि यशवंतराव चव्हाणांपासून सगळ्यांबरोबर त्यांची फार जवळीक असायची. अर्थात ते नंतर प्राध्यापक विमादी पटवर्धनांबरोबर ते असायचे, त्यांना ते गुरुच म्हणायचे, ती गोष्ट वेगळी. परंतु आपण सगळं जर पाहिलं तर ह्या अलीकडच्या काळामध्ये शिक्षण वगैरे झालं असेल लोकांचं, मुलांचं, पण बाकीचं जर आपण बघितलं तर फार काही शिक्षण झाले आहेत. खूप मोठे डॉक्टर झाले आहेत, खूप मोठे इंजिनियर्स किंवा वकील झाले आहेत, असं काही या समाजामध्ये दिसत नाही. पण तुम्ही जे लिहिलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येऊन गेलेल्या आहेत. कदाचित एक आहे ते फार पूर्वीचं, त्या तो उल्लेख आहे की नाही पाहिला, शंकरराव वगैरे का बाबूराव वगैरे, ते आर्टिस्ट होते बघ, शंकरराव वगैरे, फाळके साहेबांबरोबर त्यांनी काम केलं. हां ते किंवा NT वजरे आपले नगराध्यक्ष झाले होते, निवृत्तीराव वगैरे, अशी अनेक मंडळी झाली. पण राजकारणामध्ये सुद्धा फार काही त्याच्यामध्ये फार पुढे काही लोक आमचे आले नाही. हे मेन सगळे कोणतरी आमदार काहीतरी होतो, एखादा मंत्री होतो, एवढंच आहे. लेखकामध्ये सुद्धा मगाशी म्हटलं आपण ते गायकवाड, तर त्याच्यानंतर लेखक कोण, मागो माळी, गजमल माळी, हरी नरके तर काय प्रश्नच नाही की त्यांनी जे लिखाण केलेलं आहे, विशेषतः OBCसाठी किंवा आणि इतर विषयावर सुद्धा त्यांनी खूप लिहिलेलं आहे आणि अभ्यासपूर्ण लिहिलेलं आहे. आणि ज्याने काही आक्षेप घेतले ते खोडून काढायचं काम जे आहे त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने जे आहे केलेलं आहे. त्यांची उणीव तर अलीकडच्या काळामध्ये मला रोज जाणवायचं. अचानक ते गेले सुद्धा. पण ही मंडळी आणखीन कोण आहे वाचक, म्हणजे लिहिणार आहे आपल्याकडे? हे महेश झगडे हे लिहितात, पण हे जास्त ते प्रशासनावर किंवा ते त्या खात्यामध्ये काम करत असताना ते हिप्स जॉईंट्स वगैरे काय म्हणतात तुम्ही, ते कसे काय ते डुप्लिकेट आले नाही, काय झालं नाही, त्याच्यामुळे किती लाख लोकांचं नुकसान झालं, ते फार अमेरिकेपर्यंत पोचलं ते सगळं त्यांची. त्यामुळे हे फार पहिल्यापासूनच करतो. कुठल्याही मंत्र्याला, कुठल्याही राजकारण्याला हे आवडत नव्हते, कारण ते परवडत नव्हते. तर ते एकदम स्पष्ट बोलायचे, हे चूक आहे, हे खोटं आहे म्हणजे खोटं आहे. त्यामुळे यांच्याकडे जेव्हा जेव्हा खाते आली त्या वेळेला अनेकांना त्यांनी सरळ करून टाकलं एकदम. त्यामुळे त्यांची लवकर कशी काय बदली करायची याच्यामध्ये मोठे मोठे लोक आपलं डोकं वापरायचे. परंतु सरकारमध्ये काय इथून गेलं तिथे, तिथून गेलं तिथे असो. पण हे लिखाण अलीकडच्या काळामध्ये जे आहेत काय लोक लिहितात थोडं, परंतु डॉक्टर कमोद यांनी सुद्धा वर्तमानपत्रात सुद्धा त्यांनी खूप लिहिलेलं आहे, पुस्तकं त्यात लिहितात. लिहिणारे हात आपल्याकडे कमी आहेत, म्हणजे काय सांगावं, लिहित नाही कोणी. त्यांनी सांगितले किती IAS झाले, किती IPS झाले, 2-4 पास, बस संपला विषय. आता सुद्धा काही असते म्हणजे आपण म्हणतो खूप आपण पुढे गेलो, कुठे पुढे गेलो माळी समाजामध्ये. आणि उगीच आपल्यावर जे आहे ते बाकीचं सगळं आरक्षण तुम्ही खाल्लं मगाशी हे सगळं चालू आहे. अरे काय आरक्षण झालं? पण मी तर स्वतः जो आहे OBCसाठी काम करतो. त्याच्यामध्ये आता
450 जाती आहेत. पूर्वी 250 जाती होत्या, आता वाढत 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 अजूनही ते येत आहे. त्याच्यासाठी लढतो आहे मी आता. पण हा प्रत्येक समाजाचा एक काहीतरी इतिहास असतो आणि त्याप्रमाणे जे आहे ह्या समाजामध्ये माणसं मोठी होऊन गेली. काही माणसंच झाली. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, नारायण मेघाजी लोखंडे, ही अशी माणसं फार मोठी मोठी माणसं झाली. म्हणजे उत्तुंग. म्हणजे 2 शब्दात मी सांगेन की ह्या देशामध्ये राज्यक्रांती केली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी, पण सामाजिक क्रांती जर कोणी केली असेल तर महात्मा ज्योतिराव फुल्यांनीच केली. त्याला तोड ना. पण एक आहे की ते सुद्धा सर्व दबलेले पिसले, फक्त माळ्यांसाठी काम नाही केलं त्यांनी. अतिशय जे दबलेले पिसलेले आहेत, दलित वर्गाचे असतील किंवा मागासवर्गीय, त्यांच्यासाठी त्यांनी काम केलं. विशेषतः स्त्रियांसाठी त्यांनी काम केलं की महिलांनासुद्धा पुरुषांसारखा समान अधिकार. म्हणून शिक्षणाचा त्यांनी जो ध्यास महिलांसाठी धरला. म्हणून सावित्रीबाई फुल्यांनी मग तो पुढाकार घेतला आणि शिकवलं. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले सामाजिक क्रांतीमधले 2 प्रणेते असं उदाहरण जगामध्ये सापडणं फार कठीण आहे की ज्यांनी ज्या सगळ्या हाल अपेष्टा सोसून दगडधोंडे खाऊन हे सगळं काही केलं. ही अशी मंडळी इथे झाली. पण आता आपण त्याच्याबद्दल बोललो की अरे तुम्ही काय ते तुम्ही महात्मा ज्योतिराव फुलांना माळ्यांमध्ये बसवता. अरे बाबा, आम्ही बसवत नाही आहे काय. आम्ही तर त्यांना सगळे ते महिला वर्गाचे किंवा जे मागासलेले ते सगळ्यांवर सगळ्यांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. आता काय करायचं, ते त्या माळी जाती जन्माला आले. आता नेहमी असंच होतं की एखादा मनुष्य फार मोठा झाला, एखादा संतसुद्धा आपण वाटूनच घेतले नाही का. नरहरी सोनार, सावतामाळी, रोहिदास, संत जगनाडे, तेली, हे वाटूनच घेतो आपण. मनुष्य मोठा झाला की मग तोपर्यंत त्या जातीला त्या माणसाची काय माहिती नसते. पण तो मोठा झाला की तो आपण त्याला जातीत ओळखतो. पाहिजे आमचं येऊ दे, त्यामुळे आपण ते ओढतो. पण छत्रपती शिवाजी महाराज काय, आता कोणी काय म्हणत असेल, पण मी नेहमी सांगतो छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी असं त्यांच्या इतिहासात म्हटलेलं नाही की मराठ्यांचं सैन्य घेऊन ते लढले. छत्रपती शिवाजी महाराज हे मावळ्यांचं सैन्य घेऊन लढले. हे मावळे म्हणजे कोण, तर ह्या सगळ्या 18 पगड जाती आहेत ना, लहान लहान लहान, बलुतेदार म्हणून ते सगळे हा सगळा इतिहास आठवत असताना मी अलीकडच्या त्या भाषणामध्ये काय शिवाकाशीद, जेव्हा महालय, त्या लहान समाजातील नाभिक समाजातील मंडळी किंवा इतर सगळे जे काय आहे आपले बहिर्जी नाईक वगैरे, ही सगळी मंडळी अतिशय लहान समाजाची त्यांनी काम केलं. म्हणजे मग याच्यात माळी समाजाने काय काम केलं का म्हणून मी पण शोधायला लागलो. तर ते मिळालं ना. आणि मग ते इतिहासामध्ये असं सापडलं की ज्या छत्रपतींनी जे शाहिस्तेखानाची जी बोटं तोडली त्या लाल महाल जाऊन, त्यांना तिथपर्यंत नेण्याचं काम त्या माळ्याने केलेलं आहे. एका माळी सैनिकाने ते काम केलेलं आहे. त्याच्यानंतर म्हणजे तो कुठे झोपतो, कसं मिळेल, काय मिळेल, इत्यंभूत माहिती काढून तिथपर्यंत महाराजांना ते घेऊन गेलेलं आहे. नंतर औरंगजेबाच्या कैदेतून आग्र्यावरून जेव्हा निघाले महाराज, तेव्हा जंजिरेच्या खिंडीवरील मोहिमेत खेसाजी गायकवाड हे माळी सरदार ते लढले. नंतर प्रताप अधिकारी, कृष्णाजी अधिकारी, बालाजी अधिकारी हे माळी सरदार कान्होजी आंग्रेच्या घोडदळामध्ये होते. साष्टी भागामध्ये ते पोर्तुगीजांबरोबर लढले. बाबाजी विठोबा अधिकारी हे माळी सरदार शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते. येसाजी काटकर हे पंचहजारी माळी सरदार पानिपत रणसंग्रामामध्ये लढले. आणि पेशवेपद मिळवण्यासाठी ज्यावेळेला नारायणराव पेशव्यावर हे गर्दी चालून आले, त्यावेळेला चाफाजी टिळेकर हा माळी त्यांचा संरक्षण जो आहे तो त्यांच्या अंगावर पडला. पहिल्यांदा सगळे वार त्याने आपल्या अंगावर घेतले आणि नंतर मग ते मृतपाय झाल्यानंतर पुढे मग झालं. तर असे सगळे अनेक लोक आहेत माळी, असं नाही.
संतांमध्ये सुद्धा संत सातामाळी वगैरे आहेत, हे सगळं आहे. पण एक गोष्ट महत्त्वाची कुणाला माहीत नसेल की आपण नेहमी म्हणतो की पहिल्या डॉक्टर ज्या त्या देशातल्या हिंदुस्थानातल्या हिंदी डॉक्टर त्या आनंदीबाई जोशी होत्या. परंतु दुर्दैवाने जे आहे त्या इंग्लंडवरून पहिल्या डॉक्टर बनून आल्या आणि आल्यानंतर त्यांचं फार लवकर निधन झालं. त्यामुळे ते प्रॅक्टिस करू शकल्या नाही. पण मग दुसऱ्या ज्या आमच्या त्या त्या होत्या रखमाबाई राऊत. त्या इंग्लंडहून डॉक्टर होऊन आल्या, त्या माळी समाजाच्या होत्या आणि त्यांनी जे आहे अतिशय खडतर व्यावहारिक जीवन असेल, घटस्फोट वगैरे सगळं जरी असतं तरीसुद्धा त्यांनी प्रॅक्टिस केली आणि इंग्रजांनीसुद्धा त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं. तर असे काही आहेत की हे पुस्तकसुद्धा जे या पुस्तकामध्ये त्याचे जे आहेत उल्लेख जे आहेत त्यांनी आपण केलेले आहेत. आता अनेक गोष्टीवर म्हणजे आता टी व्ही चालूच आहेत. थोडं कठीण होतं म्हणजे राजकारणाच्या ह्याच्यावर स्टेजवरून बोलणं आणि एखाद्या जातीच्या स्टेजवरून बोलणं हे फार कठीण असतं सगळं. पण चांगलं एक सांगतो तुम्हाला, ही सुरुवात आहे, हे छोटं पुस्तक आहे. याच्यानंतर अनेक लोक तुम्हाला माहिती देतील, अनेक लोक माहिती देतील. आणि माझं तर म्हणणं आहे की हे काय म्हणता ना, पहिली आवृत्ती, दुसरी आवृत्ती, तिसरी आवृत्ती, चौथी आवृत्ती, हळूहळू ते पुस्तक आपोआपच मोठं होईल. आता छोटं जरी वाटलं तरी ते मोठं होईल. आणि ते झालं पाहिजे, माहिती तर मिळाली पाहिजे. कोण आहे, कुठे आहेत, कोण कुठे आहेत, कोण कुठे आहे. राजकारणामध्ये राजकारण हा आमचा विषय नाही असे माळी समाजाचं ज्या पहिल्यापासूनच्या डोक्यात आहे. मला आठवतं मी 1973 साली पहिल्यांदा नगरसेवक झालो आणि मला वाटतं जळगावला अखिल भारतीय माळी शिक्षण परिषद भरली आणि मी नगरसेवक शिवसेनेचा म्हणून तिकडे गेलो होतो. मोठं खासदार जाधव म्हणून होते, याना जाधव सगळी मंडळी होती. आणि अर्थातच मग मुकुंद ठकोजी पाटील, वि डी झुटे साहेब वगैरे सगळे. तर मी तिथे म्हटलं की बा तुम्ही आता हे सगळं ठीक आहे काय, हे शिक्षणासाठी तुम्ही बोलत आहेत, चांगलं काम केलं त्यांनी. कारण मी सुद्धा त्यांची शिष्यवृत्ती घेतली शिक्षणासाठी, ती परत करण्याच्या बोलीवरती छोटी रक्कम मिळायची पण मिळायची. पण त्यावेळेला जेव्हा मी बोलायला लागलो की बा तुम्ही जे आहे की तुम्ही राजकारण करणार, राजकारण आपला मार्ग नाही, हा आपलं क्षेत्र नाही, बस राजकारणापासून दूर. अरे काय राजकारणापासून दूर म्हटलं, प्रत्येक अंगाला आज प्रत्येक क्षेत्राला राजकारण चिकटलेलं आहे. तुम्ही कितीही हुशार व्हा, काही शिका, पण कुठे पोस्टिंग पाहिजे आहे, कुठे जागा पाहिजे आहे, कुठे आणखीन काय एखादी भानगड झाली तर राजकारण, राजकीय माणूस तुम्हाला. राजकारण का नको, इतरांनीच राजकारण करावं आणि तुम्ही फक्त पालख्या उचलावं ते का. तर पाठीमागमध्ये शर्टच ओढायला लागले लोक. शिक्षणावर बोलायचं, तुम्ही काय बोलून राहिले इथे. मी म्हटलं बघा बघा माझं शर्ट ओढताय. लोक म्हणाल हो बोलू दे त्यांना, बोलू द्या त्यांना, बोलू द्या. मग काय आपलं आम्ही सुटलो आणि बोललो. तर सगळ्या याच्यामध्ये इतर क्षेत्र, शिक्षण क्षेत्रामध्ये भाग घ्या तुम्ही. आता असं आहे ना, हे आता तुम्ही सांगितले की बा यांनी शेती करायची, त्याने अमुक धंदा करायचा, त्यांनी तमुक धंदा करायचा. पण आता कोण कुठला धंदा करतो काय कळतच नाही. आता ब्राह्मण समाजामध्ये सुद्धा बुटाची दुकानं आहेत की नाही, आहेत ना. आपण सोनार म्हणतो, पण सोनाराची दुकानं जे आहेत वेगवेगळे लोक काढतातच की नाही. आणि तुम्ही आता जे माळे म्हणतात, आमच्या मुंबईला हे सगळे जे मोठे मोठे गुच्छ जे बनवणारे आहेत ना, ते पारशी समाजाचे आहेत ते लोक, त्यांच्या कंपन्या आहेत, फ्लोरिस्ट आहेत की नाही मुंबईला, काय नाही. बरोबर, सगळ्यांनी एकमेकाच्या धंद्यावर आक्रमण केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही
फक्त तुमचाच धंदा घेऊन बसायचं काही कारण नाही. तुम्ही सुद्धा तुम्हाला जो आवडेल त्याच्यामध्ये गेलं पाहिजे, त्या क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, राजकारणात सुद्धा गेलं पाहिजे. काय नको राजकारणात जायला? पण राजकारणामध्ये तुम्ही केवळ एका जातीचे आहात म्हणून तुम्हाला मतं नाही मिळणार. मी तर ओबीसीसाठी काम करतो, 374 जातींसाठी. त्याची एक मोठी रंजक गोष्ट आहे. मी गेलो त्यावेळेला काँग्रेसमध्ये आणि मी सांगितलं की आता एक माळी समाजाचा 5-10 लाखाचा मेळावा घेतला पाहिजे. आणि गेलो आम्ही, सुधाकर नाईक आणि मी इकडे नरसिंहराव साहेबांकडे. ते होते प्रधानमंत्री. म्हटलं असं असं आहे, मराठीच उत्तम बोलायचं, आम्हाला असं असं करायचं, तुम्ही या प्रमुख. त्यांनी मला सांगितलं, भुजबळ तुम्ही जे आहे ना, माळी समाजासाठी काम करू नका किंवा त्यांचा माळी समाजा फक्त माळी समाजाचा मेळावा नको, तुम्ही ओबीसीसाठी काम करा. आणि मग ते लक्षात घेऊन मग महात्मा फुले समता परिषद, म्हणजे महात्मा फुले समतेसाठीच काम करत होते, तेही पण माळी होते. परत समता म्हणजे सगळ्यासाठी तेव्हापासून ओबीसीचं काम करायला लागलं. तर ते आतापर्यंत आता असं वाटलं की दुसरं काहीतरी आता आपलं काम बरंचसं झालेलं आहे. पण मध्ये जे साहेबांनी जे सांगितलं जरांगे पाटील त्याच्यामुळे परत एकदा कामाला सुरुवात झाली. परत एकदा हा मेळावा तो मेळावा ते सुरू झालं. पण आजही आपण जेव्हा पाहतो तर IPS किती आहे? केवळ एक माळी समाजाचे. किंवा IAS किती झाले? 2, 3, 4 बस. आणि हे खरं आहे, माळी समाज हा 8-9% आहे देशामध्ये. तो बिहार त्या भागामध्ये कुशवा म्हणून, मौर्या म्हणून हे जे आहेत किंवा सैनी जे आहेत हे सगळे माळी समाजाचे आहेत. आपल्या कोकणामध्ये चौकळशी, पाचकळशी, सोमवंशी हे माळी समाजाचे आहेत. अशा माळी इकडे पुढे वरती गेलो आपण नागपूर तर मरार वगैरे ह्या सगळ्या जाती हे माळी समाजाच्या आहेत. तर असे माळी समाज वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत त्यांना त्या जाती आहेत ते बोललं जातं. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोक जे आहेत आपल्या प्रयत्नाने पुढे गेलेले आहेत. अगदी अलीकडे जेव्हा आम्हाला बरं वाटलं, कोणीतरी सांगितलं अरे हा ऋतुराज गायकवाड आणि माळी आहे. म्हटलं अरे वा, क्रिकेटर, बॅट्समन. पण तोपर्यंत मला ते काय वाटलं नाही. पण तो पुढे गेल्यानंतर मग म्हटलं अरे तो माळी आहे. जातीचं याची गडबड आहे. मनुष्य पुढे गेला की तो आपल्याला आपलासा वाटतो. तोपर्यंत तो काय करतो काय नाही, काही लोक त्याला वेडा म्हणत असतील, काय करतो टाईमपास करतो, उगीच आपलं काहीतरी खेळत बसला, उगीच काहीतरी करत बसला, असं काहीतरी असतं. पण कलाकारांमध्ये सुद्धा निळू फुलेसारखी मंडळी झाली, आता अमोल कोल्हेसारखे जे आहेत. नाही असं नाही, पण तुमची जर संख्या जर तुम्ही म्हणता 8-9% जर आहे तर त्या प्रमाणामध्ये तुम्ही दिसला पाहिजे. त्या प्रमाणामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे आला पाहिजे, कधी राजकारणासहित. तर आता मी अधिक याच्यात काय भेटलं असेल तर भेटलं असेल लोकांना त्या TV वगैरे, पण काही भेटू नये म्हणून मला वाटतं लवकर मी आटोपलेलं बरं. तेच बरोबर राहील. माफ करा, ते नाराज होतात. काय मोठ्या अपेक्षेने ते येतात, काहीतरी भेटेल. आता ते काय करणार बिचारे, त्यांचा पण दिवस त्यांना पगार चालू असतो. ते विचारतात काय भेटलं तुम्हाला, त्या भुजबळांकडे काय भेटलं, ते काय भेटलं नसेल. भेटलं असेल तर काय बघून घ्या जरा. पण हे काय आता जास्त मी काही बोलत नाही. खरं पण मला या विषयावर जास्त काही बोलताच येत नाही आहे. पण आणि हा विषय जो आहे हा आता निवडणुका सुरू झाल्या, राजकारणाच्या पातळीवर असणाऱ्या माणसाने जास्त या विषयावर बोलणं जे आहे ते संयुक्तसुद्धा काही ठरत नाही. बघा शेवटी काय नाही तर आमचं परत सुरू होईल, वाजवा टाळी सुरू होईल नाही का. वंजारी समाजाचा काय तेव्हा वंजारी समाजाचं नाच होतं ना, काहीतरी वाजवा तुतारी, हटवा वंजारी असं काहीतरी होतं. तसं हटवा माळी
बाजूवर टाळे, असं काय काय हेटाळणे तुम्ही म्हणाला ते की हेटाळणे, तुम्ही म्हणाला तर एक शब्द तुम्ही वापरला तर हेटाळणे त्यावेळेला करायचं माळ्याचा हा माझं म्हणणं तेच आहे. ही जी हेटाळणी ज्यांची होत आहे ना, त्यांच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे आरक्षण दिलेलं आहे, त्यांच्यासाठी. मग ती हेटाळणीचं स्वरूप कमी जास्त वेगवेगळ्या प्रकारामध्ये असू शकते, पण समाजामध्ये ज्यांना कमी लेखलेला आहे, तुच्छतेनं ज्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे, ते चर्मकार असतील, दलित तर निश्चितच, आदिवासी निश्चितच, माळी असतील, वंजारी असतील, धनगर असतील, रामोशी असतील, बेरड असतील, भटक्या विमुक्त आहेत अनेक, की ज्यांना हा समाजामध्ये अजूनही दूर ठेवलेला आहे, दाबून ठेवलेला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, त्यांच्यासाठी आरक्षण आहे. पण आता काय लोकसंख्या जास्त दिसली, दादागिरी, कोणाची आमदारांची घरं बिरं जाळली का माणूस फार मोठा एकदम नेता होऊन जातो ताबडतोब. काय करायचं, सापडलं का रे? बीडमध्ये आमदारांची घरं जाळली, म्हणजे एक त्याच्यामध्ये होते मराठा समाजाचे, पण बाकी मोजून सगळे जे आहेत ओबीसीचे लोक होते. जयदास क्षीरसागर, त्याची मुलं मला वाचली, त्या स्फोट झाले वगैरे, आता तो काय तिथे आपण जास्त बोलत नाही. आमच्या इथे सुभाष राव होते, त्याचं एक हॉटेल जाळून टाकलं आणि परत बोलायला मग म्हणजे भुजबळांनी जाळलं. निर्लज्जपणाचा कळस आहे. भुजबळ कशाला जाळायला जायचं, ते आमच्याच माणसाचं, आमचाच काय त्याचं हॉटेल जाळलं आम्ही. असे अनेक, आणि मग ते नेते होतात, आणि अशा वेळेला तुम्ही गप्प बसता. मग लढायचं तर किती लढायचं, कुणासाठी लढायचं आणि का लढायचं? या लढ्यामध्ये काय फायदा किती होतो याच्यापेक्षा नुकसान जास्त होतं कधी कधी, आणि ते झालेलं आहे, मागे सुद्धा झालेलं आहे, इथेच झालेलं आहे, नाशकात सुद्धा झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जातीवरून मतदान मागितलं गेलं, जातीवरून मतदान टाळण्यात आलं. विकास किती केला ती गोष्ट बाजूला राहिली, सांगणारे खूप सांगतात, पण आज आम्ही छातीठोकपणे आम्ही सांगू शकतो, होय मुंबई नाशिक रोड आम्ही केला, होय तो ब्रिज पण आम्हीच केला, हा फ्लायओव्हर भुजबळांनीच केला. कसा केला, काय केलं, सगळ्यांना माहिती अडचण नाही. त्र्यंबकेश्वरचा रस्ता आज तिथे म्हणजे इंटरनॅशनल क्वालिटीचे जे आहेत रिसॉर्ट्स आलेले आहेत, आम्ही केला. तो शिर्डीचा रस्ता आहे, सप्तशृंगी गडावर फ्युनिक्युलर ट्रॉली केलं, एअरपोर्ट, तिकडे बोट क्लब, अनेक गोष्टी अजूनही चालूच आहेत काही काही गोष्टी. पण ते सगळ्या बाजूला गेलं आणि जात आडवी आली त्यावेळेस. एवढं प्रचंड काम होतं, प्रचंड, म्हणजे ते कमीच सांगितलं मी. देवळं, मंदिरं, अमुक तमुक, रस्ते, सगळं काय झालं होतं. पण जात, निवडणुकीमध्ये सुद्धा जे आहे ह्या जातीला महत्त्व आहे, आणि अजूनही तेच आहे. ज्यांचं काहीच कर्तृत्व नसतं ते जातीवर मतं मागतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, शेवटी लोकशाही आहे, कोण कोणाला मतं देतो, कोण निवडून येतो त्याच्यावर आपण पाहतो. आणि म्हणूनच असं काही म्हणायचं काही कारण नाही की जातीवर लिहिणं किंवा जातीवर बोलणं हे फार चुकीचं आहे, असं करू नये. पण एक मी नेहमी तुम्हाला सांगत आलो की आमच्या तेली समाजात सुद्धा अनेक लहान लहान जाती, माळी समाजामध्ये सुद्धा किती जाती आहेत तुमच्या, हळदी माळी, गेरे माळे, कोळशे माळे, आमके माळे, तमके माळे. तेव्हा मी सांगतो माळी तर माळी म्हणा निदान. ते आता पुस्तकात त्यांनी लिहिलेलं आहे की आता हे थोडं बरंचसं कमी झालं, आता सगळी माळी व्हायला लागली. आता तर त्याच्या पलीकडे आता गेलेलं, जग फार पुढे गेलेलं नाही. आता आंतरजातीयसुद्धा, आंतरधर्मीयसुद्धा विवाह व्हायला लागलेले आहे. परंतु निदान एवढं तरी नक्की करा का त्याच्यात तरी भांडणं नको. तेली तर तेली म्हणा, माळी तर माळी म्हणा, वंजारी तर वंजारी म्हणा, धनगर तर धनगर म्हणा,
आणि सगळे मिळून जो आहे हा ओबीसी समाज येतो, हा 54% आहे, हा अजूनही जो आहे अनेक दृष्टीने मागा असा, ही रुलिंग कम्युनिटी नाही, पण मग ती व्हायला काय हरकत आहे तुम्हाला? आणि म्हणून ह्या अनेक जातीचा जो समूह आहे त्याच्यावर सुद्धा डॉक्टर साहेब तुम्ही लिहा, ओबीसीच्या बाबतीमध्ये प्रत्येक जाती किती आहे, कोण कोण काय काय त्याचं काम करतं हे पण लिहायला काय हरकत आहे? मग अशी सांगितलं रावसाहेबांनी त्याप्रमाणे जे आहे, मग अनेक लोक याच्यावर PhD सुद्धा करतील ना, सांगतील. पण आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, नारायणराजे लोखंडे अनेक असे जे आहेत लोक येऊन गेले. दीनबंधू पत्रकारिता चालवले, ग्रामीण भागातलं पहिलं वर्तमानपत्र, आजची रविवारची सुट्टी नारायणराव मेघाजी लोखंडेंनी, ही उत्तुंग मंडळी आपल्यामध्ये माळी समाजामध्ये येऊन सुद्धा माळी समाज जो आहे हा खुरटल्यासारखा, घाबरल्यासारखा नेहमीच वागतो आहे, राहतो आहे. भीती, मनात भीती, नको मला ताप नको, मला अडचण नको. पण तुम्हाला धाडस दाखवल्याशिवाय काहीच होणार. हे पुस्तक सुद्धा एक धाडस आहे हो. हे धाडस दाखवलं त्यांनी, गेले ठिकठिकाणी. त्यामुळे आज तुम्ही कौतुक करता, याच्या पुढे याचं कौतुक जास्त होईलच, कारण हाच पुढे एक मोठा ग्रंथ होणार आहे. एक लक्षात ठेवा, वेगवेगळ्या बाजूने आता याच्याकडे माहिती जमा व्हायला सुरुवात होईल. मी पुन्हा एकदा जे आहे हा फुलला माळ्याचा मळा, हा खऱ्या अर्थानं हा तुमच्या जीवनामध्ये आनंदाचा मळा फुलू दे आणि या पुस्तकाला सुद्धा प्रचंड यश मिळू दे, एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.